सोशल मीडियावरच पाणी, शेतकरी मात्र तहानलेलाच. पाणी प्रश्न आमदार रोहित पाटील यांच्यावर संजय काका पाटील यांचा हल्लाबोल. टाकारी टेंबू आवर्तन रखडल्याने शेतकऱ्यांच्या मधून तीव्र संताप. जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाला दिला इशारा. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील वाढत्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार संजय काका पाटील यांनी आमदार रोहित पाटील यांच्यावर नाव न घेता जोरदार हल्लाबोल केलेला आहे. मतदारसंघातील शेतकरी पाण्यासाठी हवालदिल झाला असताना येथील लोकप्रतिनिधी केवळ सोशल मीडियावर पाणी आल्याचे पोकळ दावे करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलेला आहे. टाकारी व टेंबू उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रातील गावामध्ये सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. नियमानुसार 5 मार्चपासून उन्हाळी आवर्तन सुरू होणं अपेक्षित आहे. मात्र मार्च अखेर उजाडली तरी पाणी सोडण्यात आलेले नाही. विद्यमान आमदार या समस्येचे गांभीर्य ओळखून जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांना पाणी सोडण्याचे आदेश देणे अपेक्षित होते, पण ते पाणी येणार असल्याचे केवळ सोशल मीडियावर सांगत बसलेले आहेत. पण प्रत्यक्षात रानात पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळलेली आहे. या पार्श्वभूमीवर संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली तासगाव येथील जलसंपदा विभागाच्या उपविभागीय कार्यालयासमोर लाभधारक शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाला जाब विचारत तातडीने पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली. यावेळी बोलताना माजी खासदार संजय काका पाटील हे म्हणाले की आमच्या काळात सर्व विभागाशी समन्वय ठेवून वेळेत पाणी आणले जात होते. मात्र सध्याचे लोकप्रतिनिधी श्रेयवादाच्या मध्ये अडकलेले असून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. शेजारच्या मतदारसंघात 2 वेळा पाणी फिरले तरी तासगाववर अन्याय का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. दरम्यान द्राक्ष बागाची छाटणी व ऊस पिकांना सध्या पाण्याची नितांत गरज असताना पाणी टंचाईमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केलेले आहे. फेसबुक व व्हॉट्सअपवरील फोटो दाखवून जनतेची दिशाभूल करण्याचे प्रकार थांबवावेत, अशीही त्यांनी यावेळी मागणी केलेली असून आंदोलनादरम्यान ताकारीच्या मुख्य कालव्यातून येरळा नदीत तातडीने पाणी सोडण्याबाबत कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आलेले आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिलेला आहे. आज आंदोलन आमच्या तालुक्यामध्ये 3 योजनांचं पाणी येतं. त्या 3 योजना आमच्या आतापर्यंत जे 5 तारखेपर्यंत पाणी यायला पाहिजे होतं मार्चच्या 30 तारखेपर्यंत नाही. आमच्या पलीकडनं जे पाणी येतात दोन्ही मतदारसंघामध्ये अतिशय 2दा पाणी गेलं तरी तासगाव तालुक्यामध्ये हे पाणी आलेलं नाही. ह्या तीव्र भावना लोकांच्या शेतीचं नुकसान व्हायला लागलेलं आहे. मागच्या वर्षी अडचण आहे. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की दुष्काळ तीव्र होईल, तो अल निनोचा मोठा परिणाम आहे. तरी सुद्धा या इरिगेशन खात्यानं आमच्या तालुक्यामध्ये पाणी देण्याची भूमिका घेतली नाही. त्याच्यामुळे प्रचंड मोठं नुकसान व्हायला लागलेलं आहे. या लोकांच्या तीव्र भावना म्हणून आम्ही 1.5-2 तास ठिय्या आंदोलन केलं आणि या अधिकाऱ्यांना तातडीनं सगळे मागचे पाणीचे ताकारी असेल, आरफळ असेल, टिंबू असेल, म्हैसाळ असेल, वेगवेगळ्या गावा योजनेखाली वेगवेगळी गावं येतात. त्या गावांना पाणी देण्यासाठी जर पाणी लवकर सोडलं गेलं नाही तर शेतकरी आक्रमक होतील, कायदा सुव्यवस्था बिघडेल. आणि या तालुक्यामधल्या लोकप्रतिनिधींनी रोज मोबाईलवरनं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जातंय ठरल्याप्रमाणे पाणी येतंय, ठरल्याप्रमाणे पाणी येतंय. हे गेले महिनाभर सोशल मीडियावर ऐकतात. लोकांना पाणी पाहिजे, श्रेयवाद नंतर करा, आधी इथं श्रेयवाद चाललाय, पाणी काय अजून आलेलं नाही. याही भावना मोठ्या आहेत. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही या इरिगेशन खात्याला जाब विचारायला आलो. त्यांनी त्या बाबतीमध्ये आम्हाला आश्वासनं दिलेली आहेत. आतापर्यंत महिना झालं पाणी नाही. या अवस्थेमुळे शेतकरी अतिशय अडचणीत आहे, त्याचं नुकसान झालेलं आहे. आमदारांचं असं आहे, लोकप्रतिनिधींचं लक्ष पाहिजे. आम्ही ज्यावेळी पदावर होतो त्यावेळेला समन्वय साधून पाणी आणत होतो, पण हे कुणाचा वाईटपणा घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे या तालुक्यामध्ये पाणी यायला तयार नाही.
आपल्या मतदारसंघाची काळजी निश्चितपणानं केली पाहिजे, पण ती का घडत नाही हे मात्र न सुटलेलं कोड आहे.